कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पिर्या, सगळं कसं अगदी पद्धतशीर झालं बघ. हा, पण डोक्यावरचं ओझ एकदम हलकं झाल्यासारखं वाटतंय. हो रे, अरे मध्ये मध्ये डोकं काम करायचंच थांबलं होतं. अरे किती बी संकट आली ना तर ती काय आता टिकत नाहीत बघ दादा. पण संकटात आपण टिकलं पाहिजे हे मात्र नक्की. हे मात्र एकदम बरोबर बोललात बरं का. काय बरोबर? तुमच्या दोघांचं घराकडे नीट लक्ष आहे का? अगं अशी का बोलतेस? नाही, आत्ता ऐकलं मी. तुम्ही दोघं जण म्हणत होता की घरात सगळं काही नीट चाललंय, पण अरे घरात काय चाललंय याची जरा तरी कल्पना आहे का तुम्हा दोघांना? आता आणि काय झालं? अरे आजवर आलं नाही एवढं मोठं वादळ येईल आणि तुम्ही दोघं जण बसलाय गप्पा मारत इथं. अगं तायडी, काय ते मुद्द्याचं सांग ना. हरा अपर्णाला वाटत होतं तिचं बाळ जिवंत आहे आणि आपण सगळ्यांनी ते हाणून पाडलं, पण ती जे बोलत होती ते खरं आहे. काय सांगतेस काय तू? आणि ते बाळ आपल्या घरात आहे. अरे स्वप्नीलला आणि रुपालीला जे बाळ सापडलं ना ते अपर्णाचं आहे. अगं तायडी, असं एकदम एका मागे एक बॉम्ब फोडू नकोस. अरे खरं तेच सांगते मी दादा. तुम्हाला ती महाभारतातली गोष्ट माहितीये का? कुंतीनं जेव्हा पहिल्यांदा कर्णाला बघितलं होतं तेव्हा काय झालं होतं? कर्ण वयात आलेला तरीही जेव्हा कुंतीने त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तिचा पाना फुटलेला. आणि अरे आपल्याही घरी तेच झालंय. बारशाच्या दिवशी आप्पीनं बाळाला पाजलं आणि तिला पाना फुटलाय. अगो काय बोलतेस तायडी? म्हणूनच विचारलं मी. आत्ता वहिनी बाळाला घेऊन मागं बसल्या होत्या. त्या बाळाला भूक लागली म्हणून ते बाळ रडायला लागलं आणि त्या बाळाला आप्पीनं बघितलं आणि तिची परिस्थिती नाही सांगू शकत मी तुम्हाला. आणि याहून तुम्हा दोघांना काय पुरावा पाहिजे? अरे देवा, खरंच की. पर हे झालं कसं? अरे नेहा, तायडी म्हणली तसं सगळ्यात मोठं वादळ येईल घरात जरी स्वप्नील आणि रुपालीला कळलं तर. नाहीतर काय, कालच बारसं झालंय. स्वप्नील आणि रुपालीला ना एवढं खुश मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले. आणि ही गोष्ट जर का त्यांना कळली ना तर घरात भांडण झाल्याशिवाय दुसरं काय होणार नाही बघ. पण मग आपण पुरलं ते बाळ कोणाचं होतं? आणि इतके दिवस आप्पीचं बाळ होतं कुठं? अरे हेच तर आपल्या सगळ्यांना शोधायचंय आणि ते पण लवकरात लवकर. अरे म्हणजे त्या रात्री बाळ कोणीतरी बदललंय. तायडीचं बरोबर आहे, पण आपण त्याचा शोध घेऊ. मागच्या वेळेला आपण एवढं मनावर घेतलं नव्हतं. बाळ अर्जुनचा असो नाही तर स्वप्नीलचा असो, ते या घरचा वारस आहे. पण ज्यानं कुणी बी डाव रचला नाही हो त्याला तर मी आता सोडतच नसतो. अरे दादा, पण तू चाललाय कुठं? आलोच. तवर या घरात काही वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. घरी एकत्र ठेवा. आणि तायडे, आप्पीला म्हणावं ठोस पुरावे मिळत नाहीत तवर कुणाला काही बोलू नकोस. होय दादा. काय म्हणतो अमोल? काय म्हणतो? आई आई म्हणतो. अगं रुपाली, एवढ्यात कुठलं आई? नाही या, मी शिकवलंय अमोलला. हो तू शिकवलंय, पण तू शिकला नाही ना. बरं, मग शिकू आम्ही हळूहळू. काय आमचे बाबा शिक्षक आहेत ना. शिकू? हा. बा 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 बा. हसतोय. आ आ ई. शाणक बाळ आमचं. किती दिवस आहे असं दूध पिणार आहे माझं बाळ? त्याला आता आईच्या दुधाची गरज आहे. हे दूध प्यावंसच नाही वाटणार त्याला. आई झालं तरी आजच्या आज रिझल्ट आले पाहिजे. हॅलो हॅलो डॉक्टर, अपर्णा बोलतेय. हा अपर्णा, आपण सगळं पाठवलंय पुढे. रिझल्ट येतीलच आज. नक्की ना? हो, मी स्वतः फॉलो घेते. अपर्णा मॅडम, मी समजू शकते तुम्ही कशातून जाताय ते. मी तुम्हाला खरं सांगू का, एक एक सेकंद एक एक तासासारखं चाललंय. काय करावं काहीच कळलं हो. काही झालं तरी रिझल्ट आज आले पाहिजे. बाळासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हो अपर्णा. मग ऐका ना, रिपोर्ट्स कसे? मग मी कुठे घ्यायला येऊ का तुम्ही देताय?
कसं करायचं मला सांगा ना. हो हो हो, जसं मला कळेल मी स्वतःहून तुम्हाला फोन करते आणि फोटो पाठवते. बाकी तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही रिपोर्ट घेऊन जा. हो ठीक आहे, चालतंय. अगं आप्पे, लक्ष कुठे तुझं? बघ दूध होतं गेलं असतं आता. आणि काय ग, ते बाळाची लाळ घेतलीस त्याबद्दलच बोलत होतीस ना तू आता? हो आई. अगं आप्पे, पण काय एवढं महत्वाचं आहे की तुझा जीव एवढा कासावीस होतोय? नाही असं नाही, एवढं कळेलच की आपल्याला सगळ्यांना. पण कसलं आहे ते एवढं? आई मला जरा वेळ द्या, मी सांगेन तुम्हाला. मी आलेच. आप्पे अगं, काय झालं आपण? सर हे बघा, मी आता तुम्हाला जे काही सांगते ना ते तुम्ही शांत डोक्याने फक्त ऐकून घ्या. मला सांगून टाक या ठिकाणी. आणि तू बाळाची लाळ नेलीये म्हणजे काहीतरी झालंय अपर्णा. बाळाला कसला आजार नाही ना झालेला? नाही नाही सर, असं अजिबात काही नाही. बाळ एकदम ठणठणीत आहे. मी बाळाची लाळ नेली होती एका टेस्टसाठी. कसली टेस्ट? सर अप्पे, बाळ. अप्पे एक मिनिट थांब. तू काय सांगू नकोस, काय बोलू पण नकोस, जरा शांत बस. अर्जुन ऐक ना माझं. तू दादा तू पण काय लगेच मागायलास तिच्या? अर्जुन एक मिनिट थांब. तू काय करतोयस? जे काही खरंय ते सांगू देत की. हे बघ, हे जर का खरं असेल आणि रुपाली ताईंना कळलं ना, त्यांना खूप मोठा धक्का बसेल. त्याआधी सरांना कल्पना तरी देऊ आपण. धक्का? काय काय म्हणायचंय का तुला अपर्णा? पे तू थांब की जरा. तुला कळतंय का तू अशी का वागतेस अप्पे? घरात काय होणार आहे कळतंय का तुला? तू शांत बस जरा, थांब, ऐक. मला आता दुसरं काहीच कळत नाही अर्जुन. अरे तुम्ही काय बोलताय? मला नीट सांगा ना या ठिकाणी. हे बघ, मला रुपाली ताईंची काळजी आहे म्हणून मला सरांना सांगायचंय. अप्पे मला असं वाटतंय ना आता तुझ्या डोक्यावर पूर्णपणे परिणाम झाला. अर्जुन, मी तुला कालच सांगितलंय. आता कोणी काही म्हणलं तरी मला काही फरक पडत नाही आणि मी अजिबात शांत बसणार नाही. जे काही सत्य आहे ते सरांना सांगितल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये माझ्याकडे. आणि आता माझ्याकडे पुरावे आहेत. गाय तोंडे थोड्याच वेळेत येत आहेत सगळे पुरावे घेऊन. पुरावे? कसले पुरावे? काय बोलताय? आणि त्याचा बाळाचा माझा काय संबंध आहे? अर्जुन तू जरा थांब, मला कळू देस नीट काय आहे ते, नाही तर बीपी शूट होईल माझा. ऐक ना, बीपी शूट होईल म्हणतोय दादा तू. अर्जुन थांब. अपर्णा बोल बोल तू. आता मी तुम्हाला जे काही सांगते ना ते तुम्ही प्लीज शांत डोक्याने ऐका. बोल. मी अमूलची लाळ घेऊन गेले होते एका टेस्टसाठी. आणि ती टेस्ट म्हणजे DNA टेस्ट. अप्पे आणि सर, ही टेस्ट करण्यामागचं कारण एवढंच होतं की हे बाळ माझं आणि अर्जुन. काय? बाळ? हो, बाळ माझं आणि अर्जुनचं. अर्जुन? अप्पे तुला म्हणलं होतं ना मी. दादा तू शांत हो. सर ऐका ना, खरंच सॉरी आहे. बघा, मी हे मुद्दाम नाही केलं आणि मी ठरवूनही नाही केलं. हे बघा, मी हे जर सगळं सांगितलं असतं ताईंना तर त्यांना खूप मोठा धक्का बसला असता. म्हणून मला तुम्हाला शांत बस प्लीज. बस झाला आता. अर्जुन, पाणी पाणी पाणी. तू शांत बस प्लीज. दादा तू ठीक आहेस ना? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.